मंडळी गुड मॉर्निंग. आज ब्लॉग करायला लागलोय म्हणजे आज चाललोय पुण्याला. इर्टिका गाडी आहे आणि आम्ही चौघजण चाललोय पुण्याला DY पाटील कॉलेज पिंपरीला. आणि आत्ता सकाळचे वाजलेत 7:30 वाजता निघालोय आणि कितीपर्यंत पोहोचतोय फक्त जातानाचाच प्रवास दाखवणार आहे तुम्हाला, येताना काय नाही दाखवणार. तर आता बघा 29,291 रनिंग आहे. किती किलोमीटर भरते अंतर आणि किती वाजता पोहोचतोय आपण बघणार आहे. 7:30ला निघालोय. तर चला निघूया. तर निघालोय आता बघा तासगावात पोहोचलोय. तासगावातनं चाललोय विट्यातनं जाणार आहे रहमतपूरला. असं ह्या मार्गावर हायवेला लागणार आहे. तर सांगायचा विषय म्हणजे पुण्याला चाललोय. पुण्याला जाताना लय आनंद होतोय, काय माहित नाही कशामुळे. बरं 1-2 दिवस राहायलाच बरं वाटतंय. कायमचं राहायचं म्हटलं की 8व्या दिवशी गावाकडे बरं वाटतंय. तर फिराय म्हटलं तर 1-2 दिवस जायला बरं वाटतंय. तर आता निघालोय. आता विट्याला पोहोचतोय. 7:30ला निघालोय. अंदाजे माझ्या मते 12पर्यंत पोहोचेल की 12पर्यंत अंदाजे पोहोचेल, कारण निवांत जाणार आहे. मंडळी आत्ता पोहोचलोय विट्यात आणि विटा सोडले आता रहमतपूर रोडला लागलोय आणि 8:15 झाल्यात. जरा जास्त वेळ लागला कारण रस्ता खराब आहे तासगाव विटा. आता इथनं पुढं चांगला रस्ता, आता फास्ट पोहोचणार आहे. हो विटा रहमतपूर रोड आहे. तर थांबलोय आता औंध फाट्याला गाडी लावल्या रोडच्या पलीकडं आणि इथं नाश्ता करायला थांबलोय. मी सांगितलं पुरी भाजी आणि बाकीच्यांनी मिसळ सांगितल्या आणि नाश्ता वडापाव आलाय त्याचा. औंध फाट्याला थांबलोय आणि कोणतं मंदिर यमाई देवी ना, यमाई मंदिर इकडे आहे बघा. लांबनच दर्शन घ्यायला लागलो. आता नाश्ता करणार आहे, निघणार आहे. वडापाव मला लांब बघूनच का आला होता बरं का, भारी आहे म्हणून. आहे का पुरी भाजी थोडं भरलं पाहिजे. तर आर्यांची मिसळ आल्या बघा. मिसळ बघून तुम्हाला कळालं असेल क्वालिटी काय आहे. किती रुपये असेल का? 100-150 नाही, 70 रुपये असेल. 70 बघूया किती रुपये. मिसळ तर दिसायला तर जोरात आहे. हा वडापाव नको, नुसता वडा. ही पुरी भाजी आली बघा माझी. ही क्वालिटी आहे बघा, पुरी भाजी आणि ही मिसळ. सकाळी किती वाजले आता? 9 वाजता दणका लावायचं चालू आहे. प्रवासात भुका लागते का मला काय ऐकणार, असा भुका लागत नाही का? तुम्हाला काय पाहिजे का अजून घ्या की. ते वडा एक घेतलाय सिंगल. नाश्ता करून घेतो. नाश्ता केलाय, निघालोय आता रहमतपूर क्रॉस केलंय. गाणी लावल्यात. आर्यांना कुठलं गाणं लावलं पण झालं काय. पंजाबी गाणी लावली. पंजाबी जरा पुढे साडे 5:15 वाजल्यात. आता रहमतपूरमधून निघालोय. पुणे 128 किलोमीटर. 10:45 झाल्यात आणि आता थांबलोय आणेवाडीच्या टोल नाक्यावर, कारण फास्टॅग एक्सपायर झाला होता म्हणून फास्टॅग बनवायचं चालू आहे. ते बघा बनवायला लागले. 700 रुपये खर्च सांगितला आहे. 300 रुपये बॅलन्स येणार, 200 रुपये डिपॉझिट आणि 100 रुपये बनवायला. असं 700 रुपये खर्च सांगितला आहे. लावायला लागले नवीन फास्टॅग आणि आता निघणार आहे. 10:45 झाल्यात. बहुतेक 12पर्यंत पोहोचेल पुण्यात. पिंपरीत DY पाटील कॉलेज जवळ जायचं आहे. तर चला निघूया आता. आर्यन
क्या हो गया मालिक, थोड़ा सा गड़बड़ हो गया मालिक। मालिक पीछे आधा गिरा है, पीछे आगे आ गया मालिक। तर मंडळी खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर आलोय. टोल नाका भरलाय आता आणि बसलोय इथं चहा प्यायला. स्पेशल चहा आहे बघा, दाखवा जरा. बघा घेऊ. 20 रुपये घेतले ते. 20 रुपयाचा चहा आहे. भारी आहे का? एक नंबर 20 रुपये मानून बरं आहे. एकदा पिऊन बघा. यालाच नाव पण लागतं. माहित नाही का? राहू दे, तरी पण यायलाच लागतं. तरी पण यायलाच लागते. कुठे माहित नाही आम्हाला. यायला याला लागतं. सांगत नाही तुम्हाला, तरी पण यायला लागतं. खेड शिवापूरच्या टोल नाका. हे बघा टोल नाका. तर आता आलेलो आहे आपण पुण्यात. तर संभाव्य या गाडी चालवायला आहे. बघू शकता ट्रॅफिक बघा. ट्रॅफिक तर काय गच्चच आहे. मंडळी आता पोचले बघा. पिंपरीचं फेमस कॉलेज आहे डी वाय पाटील. हो काय, डी वाय पाटील कॉलेजची ही बिल्डिंग आहे. एक किलोमीटरवर फक्त जायचं आहे आपल्याला, म्हणजे झालं पोचलो ठिकाणावर आपल्या. आता वाजले 1:15. आता बघूया किती वेळात पोचतो. 1 किलोमीटर 1:50 झाल्यात आणि आत्ता फायनली पिंपरीत पोचलो आहे. याच ठिकाणी यायचं होतं. तर किती वेळ लागला तुम्हीच बघा आणि कमेंटमध्ये सांगा. तर पोचलोय आता आणि इथंच ब्लॉग संपवतोय. अरे पोचलो काय आपण? पोचलोय आता निघणार आहे आम्ही. तर ब्लॉग इथं संपवते. ना संपवायचं ना. चालू आहे. चालू दे. बरं माघारी गावात जायचं नागरी गावात जाईपर्यंत सोडून चालते. मग आर्यन म्हटल्याप्रमाणे गावात कधी जाईपर्यंत नाही ते आमचं ऐकायला जरा ऐकू दे घेऊ. बरं चालते. गावात जाईपर्यंत होतं. आता वाजले 2. तर 2 वाजता आता अजून इथनं कुठं तर पुढं जायचं आहे आपल्याला. तिथं थांबायचं अर्धा तास आणि तिथनं गावात निघायचं. किती वाजता निघतंय बघतोय. म्हणजे संध्याकाळी माझा कॅल्क्युलेशन 8-9 वाजेल. बघा किती वाजता. गाडी चालवताना हे बघा, पार्क करताना फोनवर बोलतोय. पार्क कुठे हे बघा, ह्याच्यावर फाईन मारला पाहिजे. ह्याच्यावर फाईन मारला पाहिजे. इथं चावी आहे. गाडा आलेला आहे. ओहो ओहो. हे बघा, हळूच चावी काढायला. भारी. अजून लय लांब. कुठं आहे? लिफ्ट मध्ये आलोय आता. बर किती मजल्यावर चाललोय की ढगात आता. किती 15 बिल्डिंग किती मजली आहे नेमकी? बिल्डिंग किती मजली आहे? 11 आहे. शिवा जरा मोठं बोलायचं. नाही खोटं बोलायचं जरा. मोठं बोलायचं पण रिटर्न बोलायचं. सुट्टीच द्या. इथं कळतंय लिफ्ट 11 मजली आहे. दाखवू नकोस मग. चला तर पुण्यातनं निघालोय परत. आता हायवेला लागलोय आपल्या. आणि ही बिल्डिंग बघून घ्या जरा कशी आहे. काम नाही खायला तयार आहे. आणि हा पुणे बेंगलोर हायवे. परतीचा प्रवास सुरू झालाय. बाय बाय पुणे. सी यू अगेन. तर मंडळी कात्रजचा बोगदा आता आम्ही क्रॉस करणार आहे. कात्रजच्या पुढे आल्यानंतर वृंदावन गोशाळा लागत्या नसरापूर गावामध्ये. आणि इथं श्यामप्रभूजी राहतात आणि त्यांच्या गाया आहेत. आता तुम्हाला बघायला भेटतील. श्यामप्रभूजी गोशाळा घेतला का नाही? होय. तर प्रभूजींनी इथं गाया किती गाया आहेत रे? गीर जातीच्या गाया आहेत त्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गाया आहेत बघा. एक ओळ आहे गिर जातीच्या. तेच की गाया ओळू. आणि माग छोट्या पाड्या आणि वस्त्र आहेत बघा इथं. हो काय
यासने आता ओपन सोडले इथं. हे 4 आहेत बहुतेक. काय रे? हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. प्रभूज नाही कोण पण आलं तरी येते बहुतेक. प्रभूजी त्यांचं नाव त्या प्रभूजींचं. जम्बूदीप हा जम्बूदीप प्रभूजी. तिचं नाव सरस्वती आहे. ही राधा, विठ्ठल, पार्वती, वृंदा, यमुना, लक्ष्मी आणि गंगा. बघितलं. हरे कृष्णा. हरे कृष्णा. तर माघारी आलोय. साताऱ्यात पोहोचतोय आता 5-10 मिनिटात. आणि आता झोप आली आम्हाला लय. तर वाजले किती आता? 8 पावणे 8 वाजले. बहुतेक अजून 1 तास 1.5 तास लागेल. 9:30-10 वाजेल घरात पोचायला. आता जरा झोपून टाकतो. आणि किती रनिंग झाले? 382 किलोमीटर झाले. साताऱ्यापर्यंत पोचायचं आहे जाऊन. तर आजचा ब्लॉग इथंच संपवतो. धन्यवाद.